राज्यभरात लक्षवेधी ठरत असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाची मतदानाची प्रक्रिया जी आहे ती उद्या अर्थात 7 मेला सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पार पडणार आहे। आपण जर पाहिलं तर या हाय व्होल्टेज मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीची मतदानाची प्रक्रिया जी आहे ती उद्यापासून पार पडते। दरम्यान काही ही मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना मतदानाची यंत्रणा जी आहे ती वाटप करण्याचं काम जे आहे ते या कुर्डवाडी येथील शासकीय जे गोडाऊन आहे ते ठिकाणी जी आहे ती सुरू झालंय। काय बऱ्याच ठिकाणी काय आणलंय काय विषय पेटे डोक्यावर कशासाठी वजन जास्त आहे, लांब आहे वाहतूक। बर हा एसटी लांब आहे, 1 किलोमीटर आहे। 1 किलोमीटर हा. तुम्ही असं चालव हा चालत आलो कुठवर गाडी आणायची आणि काय करायचं आम्ही कुठवर आलो आम्ही चालत या इकडं आम्ही माळशिरस तालुक्यातून माढा तालुक्यासाठी मतदान कर्मचारी म्हणून नेमणूक केलेली आहे। पण या ठिकाणी कुर्डवाडीच्या MIDC मध्ये असणारे गोदामात या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेल्या पेट्या वगैरे साहित्य नेण्याची, पण प्रत्येक कर्मचाऱ्याजवळ जवळपास 2 पेट्या आहेत, स्वतःची बॅग आणि या ठिकाणी VVPAT सारख्या मशीन, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट ही सगळी 5 यंत्र आहेत। आणि त्या गोदामापासून जवळपास हे बस स्थानकाचं अंतर 1 किलोमीटर आहे। 42 डिग्री तापमानामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला 2-2 बॅगा घेऊन अशा प्रकारचं अंतर पायपीट करावं लागते। याविषयी प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये अत्यंत आणि सर शासनाने ह्या प्रकरणाची दखल घेतली पाहिजे, कारण आम्ही सांगोला तालुक्यामधून आलेलो आहोत। आम्हाला या ठिकाणी इथनं आता आम्हाला अजून करकमची इकडे जायचं आहे आणि इथून जवळजवळ 1.5 किलोमीटर आम्हाला चालत यावं लागलेलं आहे इथनं या सर्व वातावरणामध्ये। चुकीचं नियोजन झालं नाही। मतदान झाल्यानंतर सुद्धा परत अशाच पद्धतीनं त्या पेट्या घेऊन परत तिथं जमा करायच्या संध्याकाळी। यामध्ये महिला कर्मचारी सुद्धा बऱ्याच प्रमाणात आहे। तर शासनाचं ही जी धोरण आहे एकदम चुकीचं धोरण आहे। मोडणीम कन्याप्रशाला, मोडणीवरून कन्याप्रशाला आणि हे घोडाहून ते बस जिथं लावलं त्या अंतर जवळजवळ 1-1.5 किलोमीटर अंतर आहे। परत संध्याकाळी आपण जर पाहिलं तर 42 अंश सेल्सिअस तापमान आज आहे। उन्हाचा एकीकडे पारा तापलेला असताना दुसरीकडे निवडणुकीचा देखील राजकीय पारा वाढत असताना दुसरीकडे मात्र शासकीय कर्मचाऱ्यांना जी आहे ती मोठी गैरसोय होताना पाहायला मिळते। शासकीय गोदामापासून ज्या बसेस ठेवलेल्या आहेत जवळपास 1.5 किलोमीटरचं अंतर आहे आणि या मतपेट्या घेऊन जे आहेत ते कर्मचारी डोक्यावर घेऊन मतपेट्या जी आहे ते मार्गस्थ होताना पाहायला मिळते। एकीकडे शासकीय कर्मचाऱ्यांनी देखील प्रशासनाच्या विरोधात जी आहे ती नाराजी दर्शवल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन शफीर शेख, मी संदीप शिंदे, TV9 मराठी, कुर्डवाडी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।